कांद्याचे दर आता गडगडण्याची शक्यता आहे। देशभरातील कांद्याचे दर लवकरच घटू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते। एचपीएनं केंद्र सरकारला पत्राद्वारे ही माहिती दिली। शेतकऱ्यांनी साठवलेला उन्हाळी कांदा आणि नवीन खरीप कांदा आता बाजारामध्ये दाखल होणार आहे आणि त्यामुळे कांद्याच्या भाववाढीची शक्यता आता कमी दिसते। देशात 35 ते 40% कांदा अजूनही साठवणीमध्ये आहे। मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात येथे मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध असल्याची माहिती आहे। नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढणार असंही समजतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दराबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला होता। प्रामुख्याने बाजारामध्ये येणारा कांदा आणि त्यासोबतच साठवणीचा कांदा याचं गणित मात्र स्पष्ट होत नव्हतं आणि अशा सगळ्या काळामध्ये एचपीईए या संस्थेच्या माध्यमातून जे सर्वेक्षण करण्यात आलं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात कांदा हा साठवून ठेवलेला आहे आणि यामध्ये उन्हाळी जो कांदा आहे तो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राजस्थान, गुजरात या ठिकाणी देखील साठा असल्याचं समोर आलं आणि नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढेल अशा स्वरूपाची शक्यता देखील वर्तवली गेलेली आहे। यामुळे कांद्याचे दर गडगडण्याची शक्यता आहे। ते परिमाण साधारणपणे मानलं जातं ते म्हणजे मोठ्या प्रमाणात जर आवक झाली तर कांद्याचे जे दर आहे ते दर गडगडतात आणि अशा सगळ्या परिस्थितीमुळे कांद्याच्या दराबाबतची ही महत्त्वाची माहिती आहे। देशभरातील कांद्याचे दर लवकरच घटण्याची शक्यता या निमित्तानं वर्तवली जाते। गौरी, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।